श्री गजानन विजय ग्रंथाचा इतिहास सन 1939 सालच्या डिसेंबर महिन्यातील प्रसंग। श्री संत गजानन महाराज संस्थानचे तत्कालीन सन्माननीय व्यवस्थापक रामचंद्रराव पाटील शेगाव व इतर प्रतिष्ठित भाविकांनी श्री गजानन महाराजांचे जीवनलीला प्रसंगावरील विशेष सत्य घटनांची माहिती संकलित करून त्या कागदपत्रांचे आधारे एखाद्या नामवंत व्यक्तीकडून श्री संत गजानन महाराजांचा प्रासादिक विविध ग्रंथ निर्मिती करण्याचे उद्देशाने संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक भ. प. लक्ष्मणराव रामचंद्रजी पांगारकर यांचेकडे नाशिक येथे गेले होते। दरम्यान श्री पांगारकर यांची भेट घेऊन पाटील मंडळीने त्यांना विनंती केली की आपण श्री संत गजानन महाराजांचे जीवनचरित्रावर आधारित काव्यमय विविध ग्रंथ लिहून घ्यावा, अशी विनंती करण्यासाठी आम्ही शेगावकर पाटील मंडळी आलो असल्याचे नमूद केले। त्यावर पांगारकर यांनी विनम्रपणे उत्तर दिले होते की सदर लिखाण करण्यास मला आनंदच झाला असता। मी लेख लिहू शकतो, मात्र विविध ग्रंथ निर्मिती करण्यास मी असमर्थ आहे। परंतु आम्हास अपेक्षित असलेले विविध ग्रंथ लिहिण्याचे सत्कार्य पंढरपूर निवासी श्री दासगणू महाराज यांची भेट घेऊन सदर प्रस्ताव द्यावा। कारण आजघडीला तरी त्यांचे सारखा अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या शैलीत प्रासादिक भक्तिरसप्रधान सर्वसामान्यांना समजणाऱ्या साध्या सोप्या भाषाशैलीत लिखाण करणारी व्यक्ती दुसरी कुणीही नाही। त्यांना सर्वजण महिपतीचा अवतार मानतात। असे असताना ते मात्र स्वतःला संताचा चरणरस संबोधतात। तेव्हा पाटील मंडळींनी श्री पांगारकर यांचेकडून श्री दासगणू महाराजांचा नाव पत्ता घेऊन नाशिक वरून थेट पंढरपूर गाठले व तेथील नगरपालिकेजवळील गोविंदपुऱ्यातील दामोदरी आश्रम नामक वाड्यावर पोहोचली। त्यावेळी योगायोगाने श्री दासगणू महाराज आपल्या दैनंदिन पूजास्थानावर बसून श्री विष्णू सहस्रनाम पाठ करण्यात मग्न होते। तेव्हा त्यांचे परमशिष्य श्री छगनराव बारटक्के यांनी पाटील मंडळींचे यथायोग्य आदरातिथ्य करून बैठकीत विराजमान केले। यथावकाश श्री दासगणू उर्फ दादा यांनी बैठकीत जाऊन शेगाव येथील पाटील मंडळीस त्यांचेकडे येण्याचे प्रयोजन विचारले असता पाटील मंडळीने सांगितले की आम्ही श्री संत गजानन महाराज शेगाव येथून आलो असून आपण श्री संत गजानन महाराज यांचे जीवन चरित्रावर विविध काव्यमय प्रासादिक ग्रंथ निर्मिती करावी अशा हेतूने तथा नाशिक येथील भ. प. पांगारकर महाराज यांनी आपले नाव सुचविल्यामुळे आलो असल्याचे सांगितले। तेव्हा श्री दासगणू महाराज उत्तरले की मी ही सेवा अवश्य स्वीकारतो, कारण की शिर्डी निवासी सद्गुरू साईनाथ यांचे अमृतवाणीतून मी अनेक वेळा श्री संत गजानन महाराज यांचे नाव ऐकले आहे व ते महाराजांना आपले बंधू मानित असत। एकदा साईनाथांचे आज्ञेवरून मी संत श्री नरसिंगजी महाराजांचे ओवीबद्ध चरित्र लिखाणाचे कार्यासाठी शेगाव येथून टांग्याने आकौटला जात असताना एका खेडेगावी दुपारी 12-12:30 वाजण्याचे सुमारास बसलेले असताना तेथे लोकांची खूप गर्दी झालेली दिसत होती। तेव्हा मी टांगेवाल्याला विचारले होते तेथे एवढी लोकांची गर्दी का बरे दिसत आहे। त्याने अधिक माहिती घेऊन सांगितले की तेथे झाडाखाली एका दगडावर श्री गजानन महाराज बसलेले आहेत व लोक त्यांचे दर्शनासाठी जमलेले आहेत। टांग्यावाल्याचे हे उत्तर ऐकताच मी क्षणाचाही अवधी न गमावता त्यांचे दर्शन घेण्यासाठी त्या गर्दीतून वाट काढत त्यांचेपर्यंत पोहोचलो असता असे दिसले की श्री संत गजानन महाराज आपल्या मुखाने गणगणगणात बोते असे स्वरचित भजन म्हणण्यात दंग होते। अशा अवलियांचे दर्शन घेऊन मी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालो होतो। असे अवलिया संत श्री गजानन महाराजांचे विविध पोथीरूपी ग्रंथ लिहिण्याचे कार्य करण्यास मी आनंदाने स्वीकारण्यास तयार आहे। पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा।